महादेवांचे सर्वात शक्तिशाली अवतार. पहिला आहे कालभैरव अवतार. जेव्हा ब्रह्माजींना सर्व देवदेवतांमध्ये श्रेष्ठ असल्याचा अहंकार झाला तेव्हा महादेवांनी रागाच्या स्थितीत आपल्या कालभैरव अवतार प्रकट केला. कालभैरवांनी आपल्या त्रिशूलाने ब्रह्माजींच्या 5व्या अहंकारी शिराचे छेदन करून त्याचा अहंकार दूर केला होता. दुसरा आहे वीरभद्र अवतार. हा अवतार प्रजापती दक्ष यांच्या यज्ञाचा विनाश करण्यासाठी झाला होता. जेव्हा माता सतीने अग्निकुंडात स्वतःचा त्याग केला तेव्हा महादेवांनी क्रोधाने वीरभद्र अवतार प्रकट केला. वीरभद्राने प्रजापती दक्ष यांच्या यज्ञाचा पूर्णतः नाश केला. तिसरा आहे शरभ अवतार. भगवान नरसिंहाने जेव्हा हिरण्यकशिपूचा वध केला तेव्हा त्यांचा क्रोध शांत होत नव्हता. त्यांच्या उग्र रूपामुळे संपूर्ण ब्रह्मांड अस्थिर होऊ लागले. तेव्हा भगवान शिवांनी शरभ अवतार प्रकट केला जो अर्धा पशु आणि अर्धा मानव होता. शरभाने भगवान नरसिंहाचा क्रोध शांत केला. चौथा आहे हनुमान अवतार. हनुमानजींना भगवान शिवाचा रुद्र अवतार मानले जाते. रामायणानुसार भगवान श्रीरामाच्या सेवेसाठी आणि सहाय्यासाठी भगवान शिवांनी हनुमान अवतार घेतला होता. मित्रांनो, या अवतारापैकी कोणता अवतार तुम्हाला सर्वात शक्तिशाली वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.